नमस्कार मित्रांनो, सांगको मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शंकर पाटील यांची कथासंग्रह खुड्याची चावडी. कथा क्रमांक 1. इंगा. 5000 वस्तीच्या गावात श्रीमंदर अण्णांनी एक हायस्कूल सुरू केलं होतं. श्रीमंदर अण्णा म्हणजे गावाचे सावकार आणि एक मातब्बर पुढारी होत. श्रीमंदर अण्णांनी कंबर बांधली आणि धडाक्याला 8वी-9वीचे वर्ग पहिल्याच वर्षी सुरू करून दिले. अन्नाचा भाव वाढला. गावांच्या पोरांची सोय झाली. लगेच दुसऱ्या वर्षी 10वीचाही वर्ग सुरू झाला. लाख उलाढाली करून श्रीमंदर अण्णांनी शाळेसाठी एक ब्राह्मणाचा वाडाही मिळवून दिला आणि 11वीला परवानगी मिळवून दिली. अशा या श्रीमंदर अण्णांनी BA-BT झालेले कामिरे यांना मुख्याध्यापक म्हणून शाळेवर आणले होते. हे कामिरे पुढे खूप लोकप्रिय झाले. ही लोकप्रियता श्रीमंदर अण्णांना खटकू लागली. श्रीमंदर अण्णांनी यावर कोणते निर्णय घेतले यात कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 2. ह्योच माझा शिलॉन. नामा जातीचा परीट 2 सालामागा घरातून भांडून बाहेर पडला. 1.5 वर्षानं तो गावात शिंपी बनून आला. नामा परटाचा नामा टेलर बनला. साधा नाही, लेडीज स्पेशलिस्ट. कला टेलर्स अशी झकास पाटी लावून दुकान सुरू केलं. भिंतींना पिवळा रंग दिला होता. नर्गिस, वैजंतीमाला, नूतन, साधना अशा वेचीव नट्या ओळीनं भिंतीवर तोंड दाखवत बसल्या होत्या. त्यांच्याच जोडीला संत ज्ञानेश्वर, तुकाराम मांडी घालून बसले होते. अशा शेलक्या प्रतिमा भिंतींना शोभा आणत होत्या. वर हिरव्या किलतानाचा छत होता. खाली बसायला बोरूचा तट्टा, त्यावर जाजम आणि टेकायला 2 तक्के असा सगळा थाट होता. फक्त एक रेडिओची कमतरता भासत होती. 500चा बजेट असला तरच रेडिओचं नाव घेऊन फायदा होता. 500 रुपये म्हणजे काही थोडके नव्हते. तेवढा पैसा नामाजवळ नव्हता. जो जवळ होता तो त्यानं सगळा दुकानात घातला होता. बदाम मुंड लंगोटा शिवून कसं तरी पोट बाहेर पडत होतं. रेडिओसाठी सासऱ्यापासून पैसे मागावे या सल्ल्यापासून नामाच्या मनात आशा निर्माण झाली. नामाचा सासरा धनवान होता. गाठीला 4 पैसे बाळगून होता. सासरा नामाला रेडिओसाठी पैसे देतो की नाही यावर कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 3. डोहाळे. बायकोला काही करून खायची चोरी होऊन बसली होती. त्यात जीभ चांडी. मन आवरायचं नाही. रोज एवढे तेवढे तूप दूध घालून सांजा करून खावा वाटायचा. मन घट्ट करून केलं तरी पचायचं नाही. खाल्लेलं म्हातारी सासू बाहेर काढायची आणि गावभर डंका व्हायचा. त्यापेक्षा मग न खाल्लेलं बरं वाटायचं. पण ती मुडाची खादाड. तोंडाला मुसकं घालून किती दिवस बसणार. नवी होती तोवर गप्प बसून राहिली. वर्षभर बघितलं आणि न जुमता करून खाऊ लागली. तसा भांडणानं घरात जोर केला. आता काय करावं कळेना झालं. चटणीसाठी जरा एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायची सोय राहिली नाही. जरा काय चवीचं करून खाता येईना झालं. आणि एक दिवस तिला अक्कल आली. पाहिजे ते करून खायला एका सुनेने कशी मुभा मिळवली याचे या कथेत वर्णन आहे. कथा क्रमांक 4. 2 कमी पांडव. सुताराचा गणा, खोताचा अप्पू आणि शिरगुप्पाचा महादू ह्या तिघांचं एक त्रिकूट होतं आणि तिघांनी मिळून एक सामायिक मेतकूट जमवलं होतं. परटाची चंपी ह्या तिघांना लागून होती. अशी ही चंपा वर्षभर गणू, अप्पा आणि महादूबरोबर संबंध ठेवू लागली. मोठी देखणी होती असंही नाही. काळी रंबास होती, पण वयात आली होती आणि नाकाडोळ्यात ठसठशीत होती. गाव नाचणार असं वाटू लागलं आणि मग 4 भली माणसं मध्ये पडली. कोणी आपलं वजन खर्च केलं, कुणी पैसे दिले आणि एक स्थळ काढून झटकापटकी चंपीचं लगीन करून टाकलं. पोरगी नांदायला गेली. मांडव उतरला आणि तिघांनाही सुतक आल्यागत झालं. तिघांच्या जीवाला पुन्हा चंपीचा आधार मिळणार की नाही यावर कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 5. धुडा. धुडा नावाचा गडी म्हटल्यास खुडा, म्हटल्यास शहाणा अशातली त्याची हजेरी होती. तो कोणत्या वेळी काय करणार याचाही नेम नसे. त्याचं डोकंही असं तल्लख होतं की
एका कामात 2 काम तो उरकून घेत असे. धुडा भाबडा होता. ज्याची भाकरी खायची त्याची इमाने इतबारे चाकरी करायची एवढं त्याला ठाऊक होतं. आयुष्यात तो एकाएकी होता. बायको पोरांचा लोडणा त्याच्या गळ्यात नव्हता. त्याला स्वतःचं असं घर रानमाळ काही नव्हतं. एकटा जीव आणि सदाशिव असा हा माणूस एके दिवशी घरातून कोणाला न कळविता अचानक बेपत्ता होतो. धुडा परत घरी येणार की नाही यावर कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 6. टोळभैरव. बोंगाड्याच्या मनोहराचा बाप लहानपणीच मेला होता. घरचं बरं होतं त्यामुळं आईनं त्याला लाडात वाढवलं होतं. मनोहराला मिसरूड फुटली आणि तो भलभलतेच थेर करू लागला. डोक्यावरची शेंडी जाऊन आलपीन आली. कटिंग करून घ्यायला दर महिन्याला तो कोल्हापूरला येऊ लागला. धुतलेले कपडे वापरायचे सोडून भट्टीचे कपडे वापरू लागला. आपला कामधंदा सोडून तो उगाच गावातून हिंडू लागला. त्याला नको त्याची संगत जळली होती. गावात अशा पोरांची एक कंपनीच तयार झाली होती. चांगली 10-12 पोरं सामील झाली होती. त्यात मनोहर सगळ्यात धाकटा आणि बाकींची सगळी त्याला शिकविणारी होती. एक मोठा अनुभवी नग. त्यांच्या नादाला मनोहर लागला आणि त्याचं सगळं चित्त आपल्या कामधंद्यावरून उडालं. प्रत्येकाची काही ना काही भानगड गावात होती. या भानगडी ऐकून आणि बघून मनोहराचं डोकं काही ठिकाणावर नव्हतं. दिवस आणि रात्र तो बेचैन होता. झोप उडायलागत झाली होती. खायला प्यायला काही तोटा नव्हता, पण त्याच्या जीवाला काही शांती नव्हती. काहीतरी धाडस करावं त्याच्या मनानं घेतलं. मनोहरने केलेल्या धाडसाचे कोणते परिणाम होणार यावर कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 7. कोंबडी. 42ची चळवळ जोरात सुरू होती आणि कुर्डी गावाच्या रेल्वे स्टेशनवर एक पोलीस तुकडी बंदोबस्तला आली होती. एकूण 4 पोलिसांचा जथा स्टेशनच्या रक्षणासाठी सरकारनं पाठवला होता. 2 वेळा आपल्या हातानं झुणका भात करून खायचं, दिवसा डारडूर झोपायचं आणि रात्री आडीपाडीनं पेंगत डुलका घ्यायच्या. असं काम चालू होतं. स्टेशन आडवळणी होतं. गावही 4 फर्लांगावर होतं. त्यामुळं कुठं जाणं नाही, येणं नाही, चहा नाही, पाणी नाही. त्या चौघांचा 12-24 तास अखंड पहारा चालू होता. 4 तिथं 8 दिवस गेले. 15 वार झाले. झुणका भात खाऊन तोंडाला बाबडी आली. काहीतरी चांगलं चुंगलं खावं असा जीव म्हणत होता. 1-2 दिवस गावाला जाऊन यावं तर रजा मिळत नव्हती. जीव सारखा चुटपुटत होता. 4 पोलिसांना काही चटपटे खाण्यास मिळेल की नाही यावर कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 8. पोटदुखी. नरुखोताच्या मादाला 7वी का मुलगी पास होण्यास 4 वेळा परीक्षा द्यावी लागली. ज्योतिबाला नवस बोलला होता आणि डोंगराला अनवाणी खेटं घालत होता. त्याचं तोंड काय, नाक काय, या माकडाला कोणता बाप आपली पोरगी द्यायला तयार नाही. असला हा पोरगा. पोरगी बघायला गेलं म्हणजे हा त्यांना पास करतोय आणि त्या याला नापास करतात. अशातली याची तर्रा. निच्चळ खुड्याचा अवतार. थोरल्या भावाच्या सावलीनं हे वाढतं झुडूप. भावानं अंधातरी सोडलं असतं तर तेव्हाच गंटागळ्या खात गेला असता रसा तळाला. अशा या माद्या खोत्याला एके दिवशी कोळाचं 12,000चं बक्षीस लागलं. पुढं मादाचं लग्न चांगल्या घरातल्या मुलगीसोबत हुंडा घेऊन झालं. संसारही सुरळीत सुरू झाला. एकूण आपलं घर वर आलं हे गावाला काही बरं वाटत नाही हे माद्याच्या थोरल्या भावाला हेरून आलं. गावाच्या पोटदुखीवर थोरल्या भावाने कोणता उपाय काढला यावर कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 9. पदरमोड. शिवरामला कोड पडलं. काय बोलावं कळेना झालं. कशाच्या जोरावर आपण बोलायचं. गावात ना घर, रानात ना शेत. 4 पैसे तेवढे गाठीच होते हे खरं. वयाची 40शी उलटली होती. जनाची नसली तरी मनाची लाज वाटायला नको का. गणा भातमाऱ्या म्हणजे मुलुकाचा भामटा माणूस. उगाच थट्टा करत असला तर आपलं हसू करून घ्यायचं का. खुद मामाच्या पोरीचं लग्न लावायचं आहे. मामाला नड आली आहे. लोकांचे 4 पैसे देणे आहेत. हा खुलासा ऐकून शिवाच्या मनातली शंका गेली. पैसे मोजल्याशिवाय त्याला तरी कोणी पोरगी देणार नव्हतं. पदरमोड करण्याबद्दल त्याला काही वाटत नव्हतं. ते केल्याशिवाय त्याचं लग्न जमणार नव्हतं.
पदरमोड करून शिवरामाचे लग्न जुळते की नाही यावर कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 10. विलायती पीक. रब्बी पिकांच्या मोहिमेचा धडाक्यानं प्रचार करायला गावात आलेले कृषी अधिकाऱ्यांनी जपानी भातशेती, विलायती पीक जसे कोबी, फुलवर, नवलोकोल, सुरण, कुरका, याम, डबल बीन, पेरणीसाठी उत्तम बी बियाण्याची केलेली निवड यावर ज्ञानाचा प्रसार केला. साहेबांच्या प्रचारांचा दिगंबर पंताच्या मनावर खोल परिणाम झाला. कोबीची लागवड त्यांच्या मनात पक्की बसून गेली होती. कोबी पिकविण्याविषयीची सविस्तर बारीक माहिती त्यांनी गोळा केली. पुन्हा एकदा कृषी अधिकाऱ्याला भेटून त्यांनी बियाणंही पैदा केलं आणि 1 एकर कोबीची लागवड त्यांनी प्रत्यक्षात आणून दाखविली. दिगंबर पंताच्या रानातलं विलायती पीक गावाला अप्रूपच होऊन बसलं. दिगंबर पंत स्प्रे पंपानं पिकावर औषध फवारू लागले. पंताचं कोबीचं पीक औषध पाण्याच्या जोरावर झोकात आलं. पंत पैसा कमावणार असं वाटू लागलं. नोकरी कनिष्ठ, व्यापार मध्यम आणि शेती उत्तम हे पुराणं तत्त्व पंतांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवलं होतं. पंताच्या कोबींनी भरलेल्या गाड्या शहरात खपणार की नाही, पैशांनी खिसे भरणार की नाही यावर कथेचा शेवट आहे. क्रमांक 11. गोम. 500 रुपये हुंडा देऊन 100 रुपयाचा पोशाख करून 4 तोळं सोनं आपल्या एकुलत्या एक लेकीच्या अंगावर घालून रावणानांनी पारूचं लग्न लावलं. एवढे सगळे करूनही पारूला तिच्या सासरी छळ आणि वेदना सोसाव्या लागत होत्या. नवरा हाणामारी करणारा व सासू एकाचं 2 करून सांगणारी निघाली होती. जाऊन सांगून सवरून काही त्यांच्यावर फरक पडत नव्हता. रावणानांच्या मुलींचे संबंध गलगल्यानेच आपल्या नात्यात जोडून दिले होते. मुलीला सासरी सुखाने नांदू देत नाही यावर रावणाना आणि त्यांच्या कुटुंबाने गलबल्याला दम दिला. जसे पुढे होऊन संबंध जुळविले तसेच मुलीला सासरी सुखाने नांदता आले पाहिजे यावर उपाय काढ असा कळ लावला. गलबल्याच्या गोमेचा परिणाम पारूच्या सासरवाडीवर होतो की नाही यावर कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 12. खोड्याची चावडी. सखूमावशीचं चित्त काही ठिकाणावर नव्हतं. किती सांगितलं तरी नवरा मनावर घेत नव्हता. बघू आणखी 2 दिवस असं म्हणून डोळे झाक चालूच होती. पोरगा आजारी पडून 8 रोज झाले तरी त्याचे 2 रोज काही सरत नव्हते. उगाच चालढकल चालली होती आणि पोराला जास्तच होत होतं. त्याचा ताप काही हटत नव्हता. काय करावं सखूमावशीला कळत नव्हतं. रात्रीतून पोराला जास्त झालं होतं. चुलीतल्या रसकड्यागत अंग भाजत होतं. सकाळ झाली तरी ताप उतरत नव्हता. पोराला औषधपाणी मिळते की नाही, तो तापेतून बरा होतो की नाही यावर कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 13. भुजंग. आपल्या रानात एक भुजंग आहे. 15-20 एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडिलांकडून भाऊबंदांनीही ऐकलं होतं. एकूण सगळ्यांना माहीत होतं, पण गेल्या 10 वर्षात त्याचं नाव कधी निघालं नव्हतं. कधी कुणाची गाठभेट नव्हती. 1-2दा त्याची कात तेवढी रानात आढळली होती. त्यावर त्याचा कधी दुम नव्हता. कितीतरी वर्षे त्याचा विसर पडल्यागतच झालं होतं. आज जनाईला दर्शन दिलं होतं. वस्ती सारी चपापल्यागत झाली होती. जनाईच्या पोटात तर खड्डाच पडला. गोळा झालेले भाऊबंद निघून गेले आणि एकेकाला आवाज कानात घुमत राहिला. एक विमानसारखं फिरत राहिलं. ना अन्न ना पाणी. विचार पडला सुग्गी जवळ आलेली. रात्रीचं रानात राबायचे हे दिवस. कसं करायचं? चंद्र उगवताच मोठ धरली म्हणजे पाणी पाजायला फळात शिरावं लागतं. सापाने फळात गाठलं तर काय करायचं? दार मोडताना अकस्मात समोर उभा राहिला तर कसं करायचं? आता शेंगा काढायच्या, जोंधळा कापायचा कसं? कसं रात्रीच्या वस्तीवर राहायचं? धाकली पोरं रानात हिंडायची सवरायची. कुठं आडवा आला तर कसं व्हायचं? सापामुळे सुगीमध्ये अडथळा निर्माण होणार की नाही? पुढे भुजंगचे काय झाले यावर कथेचा शेवट आहे. कथा क्रमांक 14. ऊन. रामू आपला मुलगा शिवण्या याला घेऊन मोठ्या भावाच्या घरी राहत होता. वहिनी व तिचे 6 मुले असा त्याच्या भावाचा संसार. शिवण्याला लहान वयातच मागे सोडून रामूची पत्नी देवाघरी गेली. रामूची वहिनी 6 पोरांची आई. गड्या माणसाच्या भाकरी बडवल. आपल्या पोरांकडे बघल
का रामूच्या पोरांची उसाभर करणार. शिवण्याची आजी त्याला नेण्यास तयार होती. ती सांभाळणार तसा रामूच्या हातानं होणार नाही. आजोडी मुलाला पाठवून द्यावे व कडता झाडावर घेऊन यावे. एवढे सगळे तयार असता रामूला आपल्या मुलाला आजोडी पाठवण्यास मन तयार होईना. एकटा बाप आपल्या लहान मुलाचा कसा सांभाळ करतो हे कथेमध्ये वर्णिले आहे.